माहिती सांगणार आहेत. या व्यतिरिक्त जे आता कमोडिटी बाजारामध्ये जर तुम्हाला सुरुवात करायची असेल, तर त्या संदर्भात पण गौतम आठवले आपल्यास माहिती देणार आहेत. तर मी गौतम आठवले यांना विनंती करतो, तुम्ही आत्ताचं सेशन कंडक्ट करावं, सुरू करावं. हॅलो, नमस्कार विराज. माझा आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? ऑडिबल आहे. येस. येस, ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करतो. माझं स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. ओके. याच्यामध्ये आपण कमोडिटी बाजार म्हणजे काय असतं याचा आधी विचार करूया. किंवा आपण जे आज ह्या सेशनमधून ऐकणार आहोत त्याच्यामध्ये कमोडिटी बाजारात कोणकोणत्या कमोडिटीज ट्रेड होतात, त्याच्यामध्ये आपण जे आता सुरुवातीला आपण काय करतो, आपण बाजार समितीमध्ये जातो, तिथे आपला सोयाबीन असेल, चना असेल, कापूस असेल, हळद असेल, या कमोडिटीज आपण तिथे बाजार समितीमध्ये जाऊन तिथे आता जे ट्रेडर्स आहेत त्यांना विकतो. तर मग ते ट्रेडर्स येतात, आपल्या मालाचं ऑप्शन करतात, त्याची बोली लावतात. 8-10 ट्रेडर्स असतील, आपण जातो, 50-60 शेतकरी असू, 8-10 ट्रेडर्स असतील एखाद्या एपीएमसी मधले, ते येतात, माल चेक करतात, त्याच्यामध्ये काही मॉइश्चर असेल, काही काडी कचरा असेल, त्याच्यानुसार त्यांना जी योग्य वाटेल अशी किंमत ठरवतात. तर ही आत्ताची आपली एक्झिस्टिंग सगळी जी आपण ज्या ह्याच्यात काम करतो ती आपली सिस्टीम आहे. आता याच्यामध्ये हीच जर आपण आत्ता आपल्याकडे काय होतं, आत्ता आपल्याकडे जी स्पर्धा आहे ती स्पर्धा शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा आहे की आपल्याला सगळ्यात जास्त रेट कसा मिळेल. पण ही स्पर्धा जेव्हा व्यापाऱ्यांमध्ये शिफ्ट होईल तेव्हा आपल्याला रेट जास्त मिळेल. कारण की जेव्हा जेव्हा एखाद्या कमोडिटीसाठी भारतभरातनं व्यापारी उत्सुक असतील की जी कमोडिटी आहे, आणि जशी आपल्याकडे कमोडिटी असेल तशी, माझ्याकडे सोयाबीन असेल, सोयाबीनमध्ये थोडा काडी कचरा असेल किंवा काही असेल, तर जशी आपल्याकडे कमोडिटी आहे ती जर मी ट्रेडर्सना दाखवू शकलो आणि ते ट्रेडर्सना ज्यांना ही कमोडिटी चालणार हॅलो त्यांना एका येस हा मॅडम. हॅलो सर, आवाज येत आहे हा मला. मॅडम, बोला ना. नक्की ऐकू येतं माझा आवाज? प्रॉब्लेम आहे. आवाज ऐकू येतो. येस. तुमचा विराज, आवाज ऐकू येतोय, येतं? येतोय आवाज ऐकू. येस. येतं. ऐकू येतंय सर. थँक्यू. याच्यामध्ये आपण हे समोर जे आता मी इथे चित्र तयार केलं किंवा ठेवलंय, त्याच्यामध्ये असं दाखवायचं आहे मला की आपण सुरुवातीला जेव्हा व्हॉट्सअप सुरू झालं तेव्हा आपण व्हॉट्सअप बद्दल आपल्या सगळ्यांचं मला भीती होती की ते कसं वापरायचं, ग्रुप कसा क्रिएट करायचा, नंतर कॉल कसा करायचा, नेट नाही ऑन केलं तर आपल्याला मेसेज जात नाही. व्हॉट्सअपवरती आपला एखादा नातेवाईक कोणतरी बाहेर असेल, परदेशात असेल किंवा परराज्यात असेल, तर मग त्याला व्हिडिओ कॉल कसा करायचा, या सगळ्याबद्दल आधी आपल्या मनात अशी थोडी भीती होती. किंवा युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, आता आपण जे इंस्टाग्रामवरती रील्स बघतो किंवा हे बघतो, तर सुरुवातीला आपण ह्या गोष्टींबाबत खूप घाबरत होतो किंवा बिचकत होतो. कसं वापरायचं आपल्याला ते कळत नव्हतं. तर तसंच सेम या कमोडिटी मार्केटचं आहे की कमोडिटी मार्केटबद्दल आपण जेव्हा सुरुवातीला ऐकतो तेव्हा ह्यातल्या काही संकल्पना आहेत, काही यातल्या संज्ञा आहेत, तर थोड्या किचकट वाटू शकतात. पण जसं जसं त्या आपल्या कानावरती पडत जातील तसं जसं आपल्याला आपण त्यांना समजून घेऊ आणि त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात करू. जसं आपण सुरुवातीला व्हॉट्सअप मध्ये कसा मेसेज टाकायचा ह्याच्यावर बिचकायचो, पण आता आपण वापरून वापरून सवय झाली ना आपल्याला. सेम केसमध्ये आपण ह्या कमोडिटी मार्केटमध्ये तसं काम करायला लागू शकू. आता हेजिंग डेस्क काय आहे ते मी सांगतो. हेजिंग डेस्क हे NCDEX ही जी आहे, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, म्हणजे भारतामध्ये टोटल 4 एक्सचेंजेस आहेत. त्याच्यामध्ये NSE आणि BSE हे 2 एक्सचेंजेस शेअर मार्केट म्हणजे इक्विटी मार्केटमध्ये काम करतात, आणि NCDEX आणि MCX हे 2 एक्सचेंज आहेत, हे कमोडिटी मार्केटमध्ये काम करतात. त्यातलं NCDEX आणि आपला स्मार्ट प्रकल्प यांच्या अंतर्गत हेजिंग डेस्क ही एक संस्था सुरू झाली आहे. त्याच्यामध्ये याचं मेन उद्देश हे आहे की ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी उत्पादक संस्था आहेत त्यांना कमोडिटी मार्केट काय असतं, वायदे बाजार काय असतो, याच्यामध्ये जी आपल्याला किंमत जोखीम व्यवस्थापन ही एक कन्सेप्ट आपण समजून घेऊ. याच्यामध्ये किंमत जोखीम व्यवस्थापन म्हणजे आपण काय करतो की
आता माझ्याकडे ही माझी पेन मॅन्युफॅक्चर करायची फॅक्टरी. मी हा जो पेन आहे याला किती रेट द्यायचा, हा कितीला विकायचा हे मी ठरवतो, कारण की मी पेन पेन मॅन्युफॅक्चर करतोय. आपल्याकडे आपली ऍग्रिकल्चर इकोसिस्टीम अशी एकटी इकोसिस्टीम आहे ज्याच्यामध्ये आपण जे तयार करतो त्याचा दर ठरवायची आपल्याला मुभा नाहीये. तो दर ट्रेडर ठरवतो. तर वायदे बाजार म्हणजे माझ्या मते वायदे बाजार हे असं एक टूल आहे की जे आपण तयार केलेल्या कमॉडिटीला किती दर मिळावा हे फिक्स करायला मदत करते. तर त्याला म्हणतात किंमत जोखीम व्यवस्थापन किंवा हेजिंग. या आपण संस्था हळूहळू या ज्या सगळ्या आहेत कन्सेप्ट आपण हळूहळू समजून घेऊ आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये अजून काही कोणकोणत्या कमोडिटीज मध्ये काम करता येतं, कसं काम करता येतं, याबद्दल सगळ्याबद्दल आपण इन डिटेल शिकूच या हळूहळू. आता याच्यामध्ये स्मार्ट आणि एनसीडीएक्स या दोघांनी एकत्र येऊन हेजिंग डेस्क सुरू केलाय. त्याच्यामधनं आपण 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात 60 प्रशिक्षण सत्र घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्याला. त्यापैकी पुणे, सातारा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या ठिकाणी या 60 ठिकाणी आपली ऑलरेडी सेशन्स झालेली आहेत. त्यानंतर संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी ह्या जिल्ह्यांमध्ये आपण या महिन्यामध्ये प्लॅन केली आहे. त्याच्या डेट्स एक आठवडाभरात कन्फर्म होतील. त्याच्यानंतर आपण त्या सगळ्या आपल्या स्मार्टच्या DIU असेल, RIU असेल त्यांना कळवू. त्याप्रमाणे आपण ती सेशन्स घेणार आहोत. बरं, आपल्या हे जे आपण नुसतं ट्रेनिंग देणार आहोत, 60 ट्रेनिंग आपण कंडक्ट करणार आहोत एक अख्ख्या दिवसभराची सकाळपासून संध्याकाळपर्यंत, याचा अजून एक उद्देश असणार आहे की फक्त ट्रेनिंग देऊन सोडून द्यायचं असं आपण नाही करणार आहोत. आपण ट्रेनिंग देऊन एफपीओचा अकाउंट काढायचं असेल तर कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात, ती अकाउंट ओपन करून कुठल्या कमोडिटीमध्ये ट्रेड करायचं, किती प्राइस फिक्स करायची, किती मार्जिन लागेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे अकाउंट ओपनिंग पासून ट्रेड पर्यंत ज्या काही गोष्टीमध्ये जो काही सहकार्य लागेल तर ते त्यासाठी हेजिंग डेस्क तुमच्यासाठी असणार आहे. आता हेजिंग डेस्कचा जो आपला एनसीडीएक्स आणि स्मार्ट यांचा जो करार झालाय त्याच्यामध्ये आपण हळद, मका आणि कापूस या 3 पिकांना प्राधान्य दिलेलं आहे. ह्या पिकांमध्ये जे जे शेतकरी उत्पादक संस्था काम करतात त्यांना वायदे बाजारामध्ये काम करण्यासाठी आपण प्रोत्साहन देतो. तर हेजिंग डेस्कची ही अजून काही कामं आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला शेतकरी उत्पादक संस्था आणि ट्रेडर या दोघांमध्ये जेव्हा आपण सौदा ठरवतो तेव्हा जर काही वाद झाला, आयदर क्वालिटीवरनं असेल, प्राइसवरनं असेल, तर तो जो काही वाद होईल त्याचं निराकरण कसं होईल याच्यासाठी आपण काय म्हणतो एक यंत्रणा विकसित करतोय. त्याच्यावरती एक रिपोर्ट बनवतोय. त्याच्यानंतर कापूस, हळद, मका या पिकांचा प्राइस ट्रेंड काय राहणार आहे आणि यांच्यामध्ये कोणकोणते असे फॅक्टर्स आहेत की जे ह्यांच्या किंमत ठरवण्यासाठी महत्वाचे असतात. आणि त्याच्यानंतर असे एक 3-4 रिपोर्ट्स आपल्याला बनवायचे. पण आपल्याला जो आपला फोकस राहणार आहे तो आपल्या अख्ख्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हानिहाय 60 प्रशिक्षण सत्र घेणं दिवसभराचे. त्याच्यामध्ये सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत कमोडिटी बाजार म्हणजे काय, कमोडिटी बाजारात कोणकोणत्या कमोडिटीज वरती आपण काम करतो, NCDX, MCX ही 2 एक्सचेंज आहेत त्यांचं काम कसं चालतं, हे 2 एक्सचेंज रेग्युलेट करतं ती म्हणजे जी रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. म्हणजे जसं सगळ्या बँक RBI रेग्युलेट करतं तसं सगळी एक्सचेंजेस सेबी रेग्युलेट करतं. तर त्याचं कामकाज कसं चालतं, त्याच्यानंतर कोणकोणत्या कमोडिटीजमध्ये आपण ट्रेड करू शकतो. वायदे बाजारामध्ये 2 कन्सेप्ट असतात, फ्युचर म्हणजे काय, ऑप्शन्स म्हणजे काय, त्यांची उदाहरणं कशी, म्हणजे ते आपण उदाहरणं दाखवत आपण समजून घेऊ की खरंच आतापर्यंतच्या आज घडीला महाराष्ट्रामध्ये 270 पेक्षा जास्त FPO आहेत की ज्या वायदे बाजारामध्ये ह्या 3-4 कमोडिटीजमध्ये काम करतात. मग त्या काम कसं करतात, त्यांचे काय फीडबॅक येईल, हे आपण उदाहरणासहित त्या सगळ्या आपल्या अख्ख्या दिवसभराच्या सेशनमध्ये समजून घेऊ. तर कमोडिटी बाजार म्हणजे काय? तर कमोडिटी बाजार म्हणजे आपण ज्या कमोडिटीज आपण दिवसभरात वापरतो,
म्हणजे आपण जेव्हा सकाळी उठतो, सकाळी उठल्यावर आपण चहा करतो. चहा करताना आपण एक 5-6 कमोडिटीज वापरतो. त्याच्यामध्ये चहा असेल, साखर असेल, पाणी असेल, त्याच्यानंतर वेलची असेल, अद्रक म्हणजे आलं असेल, गॅस असेल, आपण ज्या पातेल्यात करतो ते मेटल असेल. ह्या आपण फक्त चहा करताना कमोडिटीज वापरतो. नंतर आपण नाश्ता करताना एक 8-10 कमोडिटीज खातो. जर आपण पोहे केले, त्याच्यामध्ये पोहे असतील म्हणजे तांदूळ असतो, शेंगदाणे असतील, त्याच्यानंतर हळद, हिंग, मोहरी, जिरं, कांदा, टोमॅटो, तेल ह्या सगळ्या गोष्टी आपण पोहे करताना वापरतो. त्यानंतर आपण जेवताना कुठलीतरी भाजी करतो किंवा भाकरी करतो. त्याच्यामध्ये गहू प्रामुख्याने खाल्ला जातो. ज्वारी, बाजरी, नाचणी याची भाकरी असेल ती भाकरी खाल्ली जाते. भाज्या असतात. परत संध्याकाळी आपण जेव्हा चहा घेतो, तर परत आपण सेम ज्या सकाळी चहा करताना कमोडिटीज वापरल्या, त्याच आपण परत संध्याकाळी कन्झ्युम करतो. त्याच्यानंतर आपण जेवतो, रात्रीचं जेवतो. त्याच्यामध्ये कोणाकडे आमटी असेल, त्याच्यामध्ये आमटी भात, खिचडी, मूग डाळीची खिचडी म्हणजे मुगाची डाळ, तुरीची डाळ, तांदूळ या सगळ्या कमोडिटीज आपण रात्री जेवताना घेतो. आणि हे करून आपण रात्री झोपताना तेल लावतो. म्हणजे सकाळी उठल्यापासून ब्रश करेपर्यंत रात्री झोपताना तेल लावतो आपण टिपपर्यंत. आपण एक माणूस दिवसभरात 80 ते 90 कमोडिटीज वापरत असतो. या कमोडिटीज आपण आपल्यासाठीच आपल्या आजूबाजूला तयार केलेल्या आहेत. तर साधारण मुख्यतः कमोडिटींचे 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक म्हणजे सॉफ्ट कमोडिटीज, ज्याच्यामध्ये जसं काही आपल्या कृषीधन किंवा ॲग्रीकल्चर रिलेटेड ज्या कमोडिटीज आहेत, त्याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर पशुधन पण येतात. त्याच्यामध्ये असेल म्हणजे मासे असतील, शेळ्या, बकऱ्या, गायी हे सुद्धा सॉफ्ट कमोडिटीजमध्ये येतात. हार्ड कमोडिटीजमध्ये ज्या कमोडिटीज आपण जमिनीतनं उत्खनन करून काढतो आणि त्या वापरल्यावरती संपतात. अशा कमोडिटीजमध्ये हार्ड कमोडिटीज येतात. आपण ॲग्रिकल्चरमध्ये कापूस, सोयाबीन, गवार सीड, गवार गम. गवार सीड, गवार गम म्हणजे आपण जी गवार खातो त्याच्या ज्या बिया असतात, तर त्यांना गवार सीड म्हणतात. आणि गवार गम त्याच्यापासून एक त्या गवार सीडवरती एक प्रोसेस करून एक गवार गम नावाचं प्रोडक्ट बनवलं जातं, जे मुख्यतः त्याच्यामध्ये अशी प्रॉपर्टी आहे की ज्या मायनिंग करणाऱ्या कंपन्या आहेत म्हणजे क्रूड ऑइल असेल किंवा ज्या खनिज तेल उत्खनन करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांना ॲज अ कूलंट म्हणून गवारगमचा वापर केला जातो. गवारगमचा वापर आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये आपण जेवढं काही गवारगम प्रोड्यूस करतो, त्याच्या आपण 90% to 95% आपण एक्सपोर्ट करतो आणि उरलेले 5% आपल्याकडच्या फूड इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं गवारगम. म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये ॲज अ थिकनिंग एजंट आपण आईस्क्रीम खातो किंवा लस्सी पितो, याच्यामध्ये असा जो स्मूथ थिकवाला जो कन्सिस्टन्सी येते, त्याच्यामध्ये काही प्रमाणात गवारगमचा वापर केलेला असू शकतो. त्याच्यानंतर कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये पण आपण गवारगम बऱ्यापैकी वापरतात. आणि मी म्हटलं तसं की मायनिंग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ कूलंट म्हणून गवारगमचा वापर केला जातो. प्लस त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रॉपर्टी असते की जेव्हा आपण गवारगमवरती प्रेशर देतो, तेव्हा ती कमोडिटी एक्सपांड होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा टूथपेस्ट असेल, तर टूथपेस्टची आपण जेव्हा दात घासतो, तेव्हा आपण टूथपेस्टची पेस्टची हे उघडली, त्यानंतर आपण जेव्हा प्रेस करतो, तेव्हाच टूथपेस्ट बाहेर येते. आपण जर प्रेस नाही केली, तर टूथपेस्ट बाहेर येत नाही. हीच सेम प्रॉपर्टी गवारगमची पण आहे. जेव्हा गवारगमवरती प्रेशर अप्लाय केलं जातं, तेव्हा ते लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होतं आणि जेव्हा ते प्रेशर काढून घेतलं जातं, तेव्हा ते परत सॉलिड फॉर्ममध्ये येतं. त्यामुळे या ज्या मायनिंग इंडस्ट्रीज आहेत, त्यांना ते उत्खनन करणं सोपं जावं, याच्यासाठी म्हणून आणि कूलंट म्हणून, दोन्हीसाठी म्हणून ते गवारगमचा वापर करतात. त्यानंतर आपल्याकडे मसाल्यांमध्ये हळद, जिरे, धने या कमोडिटीज ट्रेड होतात. मका, डाळी या सगळ्या कमोडिटीज आपल्याकडे, हे सगळे कमोडिटीचे प्रकार आहेत. म्हणजे अकृषीमधले हे सगळे झाले. अकृषीमध्ये आपण सोनं, चांदी, कच्चं तेल, नैसर्गिक वायू, तांबं, झिंक, ॲल्युमिनियम, स्टील या सगळ्या कमोडिटीज म्हणजे आपल्या सगळ्या मेटल्स आले. तर कमोडिटी बाजाराचा आणि आपला काय संबंध आहे? आपण जसं म्हटलं की सकाळी उठेपासून रात्री झोपेपर्यंत एक माणूस आपण 70 ते 80 कमोडिटीज वापरत असतो. याची उलाढाल जवळ-जवळ 5 ते 6 लाख कोटीच्या आसपास आहे. आणि
ह्या एवढ्या मोठ्या बाजाराकडे आपण फक्त उपभोक्ता म्हणून पाहिलं किंवा फक्त ग्राहक म्हणून पाहणं तर बरोबर नाही. त्याच्यामध्ये आपण जी आपली FPO आहे किंवा आपण जे शेतकरी म्हणून याच्याकडे आपण एक नवीन व्यापारासाठी आपल्याला संधी कशी निर्माण होऊ शकेल याच्यासाठी आपण बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे आता असं असतं की फक्त डॉक्टर इंजिनियर म्हणजेच हीच आपली करिअरची काय म्हणतात आपल्याकडे जे तरुण आहेत सध्या किंवा तेच डॉक्टर इंजिनियर झाला म्हणजे सेट झाला तर असं नसतं. आपल्याकडे ज्या लोकांना ॲग्रिकल्चर कळतं, कृषी कळतं आणि कमोडिटीज कळतात यांना पण आपल्याकडे खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा करिअरच्या वेगळ्या संधी आहेत. एक उदाहरण देखील सांगायला तर काहीही जे खूप मोठे श्रीमंत लोक आहेत गौतम, आवाज कट झालाय तुझा. ती असं करतात सध्या की कशाला विकत घेतात. एकच मिनिट. मगासपासून आवाज नव्हता येत का रे? आत्ताच कट झालाय थोडं. विराज आवाज येतो? आता येतोय आवाज. हा येतोय सर. विराज येतोय आवाज? नाही, आवाज कट होतोय तुझा. हो. अजूनही कट होत आहे? हा, आता येतोय क्लिअर. ओके बर. आता क्लिअर एकदम? ओके सर. येस. स्क्रीन दिसतोय? हा, दिसतोय. हो येस. सर. ओके. तर इझी आवाज येतो ना आता क्लिअर एकदम? काही प्रॉब्लेम नाही ना? हा, येतोय. जर नसेल येत तर फक्त सांगशील. आता ही जी मोठी मोठी लोक आहेत ती काय करतात, ती आपल्या भारताच्या आसपास किंवा जगभरात बेट विकत घेतात ज्याच्यावरती ज्या आत्ताच्या नेटिव्ह ज्या आपण पूर्वी म्हणायचो बघा की लहानपणी जे तुम्ही तूर किंवा जे वरण प्यायला असाल तर त्याची क्वालिटी आणि आत्ता मिळणाऱ्या तुरीच्या डाळीची क्वालिटी त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स जाणवतो. किंवा पूर्वी जी वांगी मिळायची त्यांना जी चव होती आणि आत्ता जी बाजारात वांगी मिळतात त्याला चव नसते किंवा कमी असते. तर हा जो डिफरन्स आहे म्हणजे आपल्याकडची जी देशी बियाणे होती ती सगळी ह्या बेटांवरती जाऊन ते विकसित करणार आहे. आणि त्याच्यावरती जेव्हा 50 वर्षानंतर आपल्याकडची देशी बियाणे संपतील तेव्हा त्यांची कंपनी मार्केटमध्ये उतरेल आणि अख्ख्या जगभरामध्ये ज्यांच्याकडे देशी बियाणं मिळेल अशी एकटी ती कंपनी असेल. तर जेव्हा हे एवढी मोठी मोठी लोक असतील आणि अख्खी बेट विकत घेत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये किती अमाऊंट मध्ये आपल्याला नंतर आपल्याकडच्या तरुणांना ज्यांना ॲग्रिकल्चर कळतं आणि कमोडिटी मार्केट कळतं त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तर आपण ॲज अ शेतकरी म्हणून आपण बऱ्याच प्रकारच्या जोखीम घेत असतो. त्याच्यामध्ये उत्पादन म्हणजे प्रोडक्शन रिलेटेड म्हटलात तर पीक पद्धती असेल, कोणतं पीक आपल्याकडे वारंवार घेतलं जातं, आमच्याकडचा आवाज धोका कट झालाय असेल पिन. थोडा. आता येतोय? जस्ट होल्ड ऑन. एकच सेकंड मी रिजॉईन करतो लागलं तर.
आणखी वायफाय तर स्ट्रॉंग दाखवतो. आता येतोय आवाज? हो, येतोय. सॉरी, मे बी काहीतरी ग्लिच असेल. माझ्याकडे वायफाय तर स्ट्रॉंग दाखवतो. स्क्रीन दिसतो आता माझा आवाज येतोय आणि आवाजही क्लिअर आहे ना? येस. ओके. जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे असेल, कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव होऊन आपल्याकडे जे पीक खराब होतं त्याच्यावरती असेल. या सगळ्याचं काय होतं की सगळं करून आपल्याला किंमत मिळत नाही किंवा काही आपण एवढी जोखीम पत्करून सुद्धा जो भाव आपल्याला ठरवायचा आहे तो आपण ठरवू शकत नाही. तर याच्यामध्ये आता काय होतं की जसे आपण जसं आता ते पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांचं युद्ध चाललंय किंवा आपलं रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध चाललंय. त्याचं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्या बाजार समितीमधल्या असणाऱ्या ट्रेड होणाऱ्या कमोडिटीज वरती पडत असतो. फक्त आपल्याला आपल्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचत नाही की एक्झॅक्टली काय झालं म्हणून आपल्या इथल्या प्राइसेस शूट अप झाल्या किंवा काय झालं म्हणून आपल्या इथे प्राइसेस डाऊन झाल्या. तर या सगळ्याबद्दल आपण जितकी जास्त आपल्याला याच्याबद्दल माहिती असेल त्याच्याबद्दल आपल्याला तितकीच जास्त आपण आपल्या मालाला जास्त किंमत मिळण्यासाठी आपण काम करू शकू. तर याच्यामध्ये आपण स्पॉट मार्केट किंवा वायदे बाजार असे 2 मार्केटचे आपण प्रकार जनरली बघतो. ज्याच्यामध्ये स्पॉट मार्केटमध्ये आपण म्हटलं तसं की जो रिटेल वाला जो असतो, आपण ज्याच्यामध्ये ॲज अ ग्राहक म्हणून जातो. आपण खाली जातो आणि कुठलीही कमोडिटी घेऊन येईन, तूर, कांदे, बटाटे, टूथपेस्ट किंवा काही याला सगळ्याला ज्याला रिटेल मार्केट म्हणतात. ते एक प्रकारचं स्पॉट मार्केट आहे. दुसरा म्हणजे एपीएमसी बाजार. त्याच्यामध्ये आपण सध्या आपल्याकडे ज्या कुठल्या कमोडिटीज असतील, सोयाबीन असेल, हळद असेल, त्या बाजार समितीत घेऊन जातो. तिथे जे ट्रेडर्स असतील ते त्याचा तोलमोल करतात, भाव करतात आणि त्याच्यानुसार ते माल घेतात. त्यांना जो रेट वाटेल त्याप्रमाणे. आणि याच्यामध्ये कसं होतं, आता एपीएमसी मध्ये आपण जातो शेतकरी, 100 शेतकरी सपोज आपण काय आकडा पकडू, 100-150 शेतकरी जातो. तिकडे असतात किती ट्रेडर्स, 8 ते 10 लोक जे प्रत्यक्ष बोली लावतात. ते वाले 8-10 ट्रेडर्स असतात. त्यामुळे आता स्पर्धा आपल्यामध्ये आहे आणि की आपल्याला सगळ्यात जास्त रेट कसा मिळेल. तर याच्यामध्ये अजून एक प्रकार असतो की आपल्याला रेट कधी जास्त मिळेल, जर ही स्पर्धा जी आता शेतकऱ्यांमध्ये आहे ती आपण शिफ्ट करून जर व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली तर आपल्याला सगळ्यात जास्त रेट मिळायचे चान्सेस असतील. कारण की ह्याच्यामध्ये व्यापारी जो चांगला माल आहे तो घेण्यासाठी चढाओढ करतील त्यांच्यामध्ये. तर त्याच्यासाठी आपण त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक स्पॉट मार्केट, म्हणजे ई लिलाव मंच. त्याच्यावरती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लिलाव होतो आणि सगळे ट्रेडर्स त्यांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन त्या सिस्टीमवरती त्यांना जी वाटेल ती प्राइस टाकतात. त्याच्यामध्ये पूर्ण याच्यात ट्रान्सपरन्सी असते. कोणालाही कुठल्या ट्रेडरने किती प्राइस टाकली आहे हे सिस्टीम मधून कोणालाही कळत नाही. त्याला आपण ई लिलाव मंच म्हणतो. आणि दुसरा मार्केटचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये वायदे बाजार.
ज्याच्यामध्ये NCDX आणि MCX ही 2 कमोडिटी एक्सचेंज आहेत. ज्याच्यामध्ये आपण फ्युचर, ऑप्शन्स असे त्याला टाइप्स असतात. त्याच्यामध्ये आपण जेव्हा आत्ता लागवड करताना आपण जो आपल्याला काढणी करताना जो रेट हवा आहे, तो आपण आत्तापासून फिक्स करून ठेवू शकतो. हे आपण फ्युचर्समध्ये करतो. तसंच ऑप्शन्स म्हणून अजून एक टूल आहे वायद्या बाजारामध्ये. आज आपण बघूया की लिलाव मंच इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंजमध्ये कसं काम चालतं. मी NCDX ची बॅकग्राऊंड देतो. NCDX हे ॲग्रिकल्चर कमोडिटी एक्सचेंज आहे. त्याच्या अंडर या 5 कंपन्या काम करतात. त्याच्यामध्ये NEML ही जी कंपनी आहे, त्याच्यामध्ये NCDX ई-मार्केट लिमिटेड यांची 2 प्रकारचे काम आहेत. एक म्हणजे मी म्हटलं तसं की जो प्रायव्हेट ऑनलाईन बाजार आहे, इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंज, इलेक्ट्रॉनिक स्पॉट मार्केट. आवाज येतोय? हॅलो? विराज आवाज येतो ना? निधी आवाज येतो ना? आवाज येतोय तुझा. येस. ओके. हां बोला सर, आवाज येतो. येस. थँक यू. हां, NEMLच्या अंडर 2 कामं चालतात. एक म्हणजे NEMLमध्ये जे गव्हर्नमेंटसाठी ऑप्शन्स होतात. गव्हर्नमेंटला आपण सगळे ऐकतो की नाफेडने आता इतकं 13 लाख टन सोयाबीन विकत घेतलं किंवा तूर विकत घेतली. तर हे जे गव्हर्नमेंटसाठी विकत घेण्याचं काम आहे आणि जो विकलेला माल आहे तो विकून देण्याचं काम आहे. यासाठी NEMLने एक सॉफ्टवेअर बनवलंय ज्याला ई-समृद्धी म्हणतात. त्या अंडर त्यांचं गव्हर्नमेंटची प्रोक्युरमेंट चालते. आणि दुसरं म्हणजे आपण जे डिस्कस करणार आहोत आज, ते म्हणजे कृषी वेध. त्याच्यामध्ये हे प्रायव्हेट ऑनलाईन मार्केट आहे, ज्याच्यामध्ये भारतभरातनं ट्रेडर्स याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि शेतकरी असेल किंवा FPO असेल, आपला जो काही माल आहे तो विकू शकतात. दुसरी जी आहे ती NICR, इन्स्टिट्यूट ऑफ कमोडिटी मार्केट्स अँड रिसर्च. ह्याच्यामध्ये कमोडिटी बाजाराबद्दल जे काही रिसर्च रिपोर्ट बनवायचे असतात किंवा डिमांड आणि सप्लाय, मागणी पुरवठा ह्याचं जे काही आत्ता कमोडिटीमध्ये काय स्टेटस आहे, आपल्या भारताच्या दृष्टीने काय आहे, जगाच्या दृष्टीने काय आहे, या सगळ्याबद्दल काही रिसर्च करून काही रिपोर्ट बनवायचा असेल आणि कमोडिटी मार्केटचा काय म्हणतात जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी जे काय काम आहे ते NICR करतं. त्यानंतर NERL, NCDX नॅशनल ई रिपॉझिटरी लिमिटेड. याच्यामध्ये आपण फक्त जेव्हा आपण शेतमालाच्या बाबतीत बोलतो, तेव्हा फक्त आपण काढणी किंवा काढणी पश्चात मार्केट ह्याबाबत बोलून उपयोग नाही. ते स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे गोडाऊन्स पाहिजेत व्यवस्थित किंवा त्यांची चांगली कपॅसिटी पाहिजे. याच्यामध्ये उत्तम सगळ्याच्या WDRAने ज्या काही नॉर्म्स ठरवून दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे आपले गोडाऊन्स पाहिजेत. याच्यामध्ये आपण शेतकरी म्हणून आपण आपला माल स्टोअर करू शकतो. तर NERLचं हे काम आहे की भारतभरात कोणकोणत्या गोडाऊन्समध्ये किती माल आहे, त्या गोडाऊन्सची कंडिशन काय आहे, या सगळ्याबद्दल जे काही डॉक्युमेंटेशन करायचं काम असतं ते NERL बघतं. आणि मगाशी म्हटलं तसं की वायदे बाजारामध्ये जो आपण फ्युचरमध्ये जो रेट आपण आपल्या मालासाठी ठरवून घेणार आहोत, आपण लागवड करताना आपल्याला जो काढणी करताना आपल्याला जो भाव हवा आहे, तो आपण लागवडीच्या वेळेला ठरवू शकतो. हे जे आहे फ्युचर मार्केट, ज्याला वायदे बाजार म्हणतात, याच्यामध्ये जे काही ट्रेडिंग चालतं, हे सगळं व्यवस्थित चालतं का नाही, याच्यामध्ये NCCL जे आहे, हे सगळ्यावरती क्लिअरिंग अँड सेटलमेंटचं काम NCCL करतं. तर आज आपण जे डिस्कस करणार आहोत ते म्हणजे कृषी वेध. तर कृषी वेध हे एक प्रायव्हेट प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावरती शेतकरी किंवा FPO रजिस्टर करू शकतात आणि त्याच्यावरती जे ट्रेडर्स आहेत त्यांना तो माल दिसतो. तर आपण याच्यामध्ये जसं आपण आधार बेस्ड, OTP बेस्ड आपण व्हेरिफिकेशन करतो, त्याप्रमाणे आपला ID आणि पासवर्ड जनरेट केला जातो आणि हे काही बेसिक आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात. आपल्या FPOचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल किंवा जे आपले डायरेक्टर, जे आपण 5 डायरेक्टर नेमून दिलेत, त्यांचे डिटेल्स असतील, हे आपल्याला NEMLच्या टीमला द्यायला लागतात. ते असे एक 5-6 डॉक्युमेंट्स एवढं दिलं की आपल्याकडे कृषी वेधचं अकाउंट ओपन होतं. हे अकाउंट ओपन झालं की त्याच्यानंतर आपल्याला ह्या समोर दिसतात त्या विंडोज दिसतात. त्या विंडोजमध्ये आपल्याकडे कोणती कमोडिटी आहे, त्याच्यामध्ये किती मॉइश्चर आहे, किती पर्सेंटेज आहे, किती मॉइश्चरचं किती पर्सेंटेज आहे, कुठल्या वेअरहाऊसला स्टोअर केलेली आहे, त्याची काय क्वालिटी आहे, कुठल्या पॅकेजिंगमध्ये स्टोअर केलेली आहे, आपण कधीपर्यंत ती कमोडिटी देऊ शकतो किंवा विकण्यासाठी आपण ती ओपन ठेवू शकतो, या सगळ्याचे स्टेटस आपल्याला दिसतं आणि ही सगळी माहिती आपल्याला भरायला लागते.
त्याप्रमाणे ती माहिती जसं आपण आपल्या सिस्टममधून त्याचे फोटोज असतील किंवा बाकी सगळे डिटेल्स आहेत ते जेव्हा आपण आपल्या सिस्टममधून ॲड करतो, तेव्हा ते भारतभरातल्या विक्रेत्यांना दिसतात आणि त्याप्रमाणे ते विक्रेते आपल्याला कनेक्ट करतात. त्याच्यामध्ये आपण त्यांना कनेक्ट केल्यावरती आधी आपण आपल्यामध्ये प्राईस ठरवून घेतो, की कुठल्या प्राईसला आपल्याला हा माल विकायचा आहे. तो पण आपल्याला इथे जी सिस्टममध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो द्यायलाच लागतो. पण प्राईसमध्ये आपण निगोशिएट करायला तयार आहोत का नाही आहोत ते पण लिहिलेलं असतं. जर आपण निगोशिएट करायला तयार असू, तर ट्रेडर आपल्याशी कनेक्ट करतात आणि जे काही त्यांना योग्य वाटते किंवा आपल्याला योग्य वाटते त्याप्रमाणे प्राईस ठरवली जाते. ती प्राईस ठरली, की त्याच्यानंतर आपण सिस्टममधून प्राईस ठरली, की त्याच्यानंतर विक्रेत्याचा एखादा माणूस आपल्याकडे येतो ट्रेडरचा. तो चेक करतो क्वालिटी, की जी आपण या फोटोजमध्ये दिली आहे किंवा जी आपण आपल्या सिस्टममध्ये टाकताना टाकली, ती बरोबर टाकली आहे का नाही. त्यानंतर त्या माणसाने चेक केलं, की ज्या दिवशी आपण डिलिव्हरी डेट ठरवली असेल किंवा माल उचलायची तारीख ठरवली असेल, त्यानुसार जेव्हा जसं आपण APMC मध्ये आता गेल्यावरती आपली जी काही गाडी भरेल, त्याची काटा-पावती निघते. तशी सेम याच्यावरती साधारण काटा-पावती निघते. ती काटा-पावती निघाली, की ट्रेडरच्या अकाउंटमधनं आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात. तर ह्याच्यामध्ये साधारण ही अशी प्रोसेस आहे रफली, की सपोज मला माझी कमोडिटी सेल करायची आहे, तर मग मी Googleच्या प्ले स्टोअरवरती जाणार, कृषी वेधचं ॲप्लिकेशन डाउनलोड करणार. त्याच्यामध्ये OTP बेस्ड त्याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती कंप्लीट करणार. ही रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली, की बॅकएंडला आपल्याच FPOच्या नावाने एक बँक अकाउंट जनरेट होतं, ज्याला इस्क्रो अकाउंट म्हणतात. जसं आपलं अकाउंट असतं तसंच ट्रेडरचे अकाउंट जनरेट होतं आणि जेव्हा आपला ट्रेड सगळा कंप्लीट होतो किंवा मी म्हटलं तसं की ट्रेडरचा कुठला तरी माणूस येतो, तो क्वालिटी चेक करतो. जेव्हा क्वालिटी दोघांनी अप्रूव्ह असते आणि त्याच्यानंतर आपल्या इथे गाडी भरली जाते आणि जेव्हा गाडी निघेल तेव्हा ती जी रिसिट असेल ती आपण सिस्टममध्ये अपलोड करतो आणि तेव्हा त्याच्या बँक अकाउंटमधनं आपल्या ह्या बँक अकाउंट NEMLला तयार केलेल्या आपल्या FPOच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतात. हे जे इस्क्रो अकाउंट असतं किंवा बँक अकाउंट असतं हे FPOचंच अकाउंट असतं. फक्त NEML हा प्लॅटफॉर्म जसा शेतकऱ्यांसाठी आहे तसा ट्रेडर्ससाठी सुद्धा आहे. त्यामुळे त्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन्स होतात. आपण शेतकरी म्हणून आपल्याला किंवा आपली FPO आहे, आपल्या सोयाबीन मिळायचं आहे, तर आपल्याला जास्त जसा दर हवा आहे, तसं व्यापाऱ्याचंही नुकसान होऊ नये. व्यापाऱ्यालाही कारण की तो माल असेल तर त्याची पुढे जी काही कन्साइनमेंट असेल, कोणाला एक्सपोर्टला पाठवायचं असेल, कोणाला प्रोसेसिंगला पाठवायचं असेल, तर त्यांचीही फसवणूक होऊ नये म्हणून याच्यासाठी NEML मध्ये काम करत असते. त्याच्यानंतर आतापर्यंत NEML मध्ये जवळजवळ 150 पेक्षा जास्त कमोडिटी म्हणजे कृषी वेधमध्ये 150 पेक्षा जास्त कमोडिटीज ट्रेड होतात. त्याच्यामध्ये 12,000 पेक्षा जास्त शेतकरी आणि ट्रेडर्स या सगळ्यांचा मेंबर बेस आहे. आपण 20 पेक्षा जास्त स्टेट्समध्ये काम करतो आणि 2006 पासून NEML मार्केटमध्ये आहे. त्याच्यानंतर हे आमचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. त्याच्यामध्ये नीरज शुक्ला सर आहेत, की जे म्हणजे हेजिंग डेस्कचे ॲज अ हेड कन्सल्टंट म्हणून काम करतात आणि याच्यानुसार त्यांच्या अंडर आमची ही टीम काम करते. त्याच्यामध्ये मी असेन, विराज असतील, निधी असेल, म्हणजे अजून 3-4 लोकं आहेत, ज्यामुळे त्यांच्या इथे आमचं पुण्यामध्ये ऑफिस आहे. आपण काय म्हणतो त्याच्यानंतर आपण स्मार्ट प्रकल्पाच्या अंडर आपल्याकडे दर 7 दिवसांनी ज्या ज्या कमोडिटीज आहेत त्यांचे प्राईस काय राहील याच्या फोरकास्टिंगचे अहवाल प्रदर्शित केले जातात. तर त्यासाठी हा QR कोड दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्कॅन करून त्यांच्या टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअपच्या कम्युनिटीला जॉईन होऊ शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला संभाव्य किमती काय राहतील याच्याबाबत आपला अंदाज आपल्याला महिन्याला मिळत राहतो, की कमोडिटीचे प्राईस काय राहील, साधारण डिमांड सप्लाय किती आहे, या सगळ्याबद्दल आपल्याला इथे गोष्टी कळतात या QR कोडवर. आता कोणाचे काही प्रश्न आहेत का, त्यांच्यावरती आपण डिस्कस करू. हॅलो.
कोणाचे काही हॅलो. प्रश्न असतील तर कृपया करून विचारावे. गौतम, चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. सर, भेंडी आणि मिरची या 2 कमोडिटीज वरती सध्या एन-ई-एम-एलमध्ये काम नाही चालत. एन-ई-एम-एल सध्या ज्या काय म्हणतात, डाळी असतील, कडधान्य असतील किंवा ज्या नॉन पेरिशेबल कमोडिटीज आहेत, ट्रान्सपोर्ट करायला सोप्या जातात. सोयाबीन असेल, तूर, मूग, हरभरा, चना असेल, मीज म्हणजे मका असेल, इव्हन आपण आपण ट्रायबल एरियातल्या ज्या कमोडिटीज म्हणतो, त्याच्यामध्ये हिरडा असेल, बेहडा असेल, मोह असेल, अशा कमोडिटीज पण एनसीडीएक्सच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे कृषीवेदच्या प्लॅटफॉर्मवरती ट्रेड होतात. पण हे भेंडी, टोमॅटो किंवा या पेरिशेबल कमोडिटीजमध्ये नाही काम करत सध्या. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का सर? हॅलो सर, पुढचं सेशन कधी आहे? पुढचं ऑनलाईन सेशन हा, का ऑफलाईन? ऑनलाईन. ओके सर, साधारण 15 तारखेला सर. आणि आता आपण संभाजीनगर किंवा अहिल्यानगर या एरियातनं कोणी म्हणजे एफपीओ आहेत का जॉईन केलेल्या? हॅलो सर. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार नमस्कार. सर. नमस्कार सर. मी मुरबाड तालुक्यावरून बोलतो, ठाणा जिल्हा. सर, आपला मिरची आणि शिमला मिरचीचा एक्सपोर्ट होऊ शकतो का? नाही सर, आपल्याकडे कृषीवेदमध्ये ज्या नॉन पेरिशेबल कमोडिटीज आहेत, डाळी असतील, अच्छा. गहू, हरभरा, तांदूळ, मूग, तूर, मूग, चना, सोयाबीन ह्याच्यामध्ये काम चालतं. सर, कोणी असेल तुमच्या याच्यामध्ये मिरची आणि भेंडी एक्सपोर्ट करणारा, तर आमचा संपर्क करून द्या ना. तर आमच्याकडे नक्कीच. सर्वात मोठ्या प्रमाणात भेंडी आणि मिरची आहे. तर तुमचा नंबर चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा, कोणी असेल तर नक्की करा. ओके सर. ओके सर. सर, हॅलो. हा सर. सर, गहू हळद होते का एक्सपोर्ट? सर, आमच्याकडे हॅलो. खूप प्रमाणात हळद असते. हॅलो. सॉरी सर, आवाज नाही येत आहे. हॅलो. हॅलो. हा सर. हळद एक्सपोर्ट होती का सर? हळद सर एनसीडीएक्सच्या प्लॅटफॉर्मवरती ट्रेड होते सर, दोन्हीकडे होतं. कृषीवेदमध्ये होते आणि वाद्य बाजारामध्ये ट्रेड होते सर. पण त्याला ऑर्गॅनिक पद्धतीने लागते ना, का केमिकल पद्धतीने पण चालते? नाही, असं काही नाही सर. सर, आमच्या खूप प्रमाणात हळद असते सातारा जिल्ह्यात, बर त्याच्यामुळे बर म्हणलं विचारा. ओके. आमच्यातले करतात पण सर ऑनलाईन तुमचं पद्धतीनं. ऑर्गॅनिक असते ना ती, तीच फक्त एक्सपोर्ट होते. बर बर सर, तुमचा नंबर एकदा फक्त चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवता, आपण कनेक्ट करूया. ओके सर. येस, थँक्यू. हॅलो सर. हॅलो. नमस्कार. नमस्कार सर. हॅलो. हा सर, बोला ना, ऐकू हॅलो येतंय सर. सर. मी विजय सर, तुमचा आवाज नाही येत आहे. मात्र सर, बोलताय का? माईक बंद हॅलो. आहे. येस. हा, नमस्कार. नमस्कार सर. बोलू का? बोला बोला.
हा, तुम्ही संभाजीनगरबद्दल काय म्हणत होते? संभाजीनगरमध्ये सर आपण ट्रेनिंग सेशन्स प्लॅन करतोय साधारण 13-14 2 तारखेमध्ये आपण टेंटेटिव्हली आता आहे. हो, तुम्ही मागच्या मीटिंग सेशनला बोलले होते. येस येस साधारण त्या 13-14 तारखेला आपण प्लॅन करतोय. एकदा डेट्स एकदा स्मार्टच्या ऑफिशियल्स कडनं कन्फर्म झालं की आपण प्लॅन करू. सर इथे चॅट बॉक्स तुम्ही कुठे हो? सर PD उजवीकडे कोपऱ्यात आहे बघा सर खाली. पीडी आत्माकडे तुम्हाला पूर्ण लिस्ट मिळून जाईल सर. कशाची सॉरी? जेवढ्या संभाजीनगर आणि जालन्याच्या जे एपीसी आहेत ना, त्या सगळ्यांची यादी तुम्हाला प्रोजेक्ट डायरेक्टर आत्मा ओके त्यांच्याकडे मिळेल. तुमचा इथे कोणी जर माणूस येणार असला अगोदर सांगा, मग मी लागेल तिथे पण घेऊन जातो. नक्की. जे कोणी अधिकारी असेल त्यांची भेट घेऊ. येस येस आणि एसएओ आणि एडीओ मला वाटतं एकच चार्ज आहे. प्रकाश देशमुख आहेत, ते चांगले कोऑपरेटिव्ह आहेत. बर बर हो. ओके सर करू इथे सर प्रॉब्लेम नाही. हॅलो सर हा चॅट सर बोला बॉक्स नाही इथं चॅट बॉक्स. सर नंबर सांगा सर तुमचा. 93 हं 59 हं 12 हं 60 हं 37. ओके ऋषिकेश जाधव हा ऋषिकेश. सातारा. हो सातारा. ठीक आहे चालेल सर. मग तुम्ही मला कल्पना द्या सर गौतम सर. हॅलो. येस सर नक्की कळवतो. तुमचा नंबर आहेच लास्ट टाइम घेतला होता मी करतो. ओके हॅलो. करा. परत एकदा तुमचाही नंबर सांगून ठेवता का नाही तर प्लीज. हा, सांगतो. हॅलो. घ्या. एक मिनिट थांबा. जे कोणी बोलताय थांबा. मी अर्ध्या मिनिटात संपवतो माझं काम. माझं नाव विजय हिराल मेत्रे. 94-22-21 हं 94-22-21-66-17. 66-17. हो. ओके होता सेव्ह केलं होतं सर. मी करतो. ओके सर, बंद करतो मी. थँक्यू. हॅलो. येस सर बोला. सर वायदाचं जे एनसीडीएक्स आहे त्याची ट्रेडिंग कशी होती? त्याची ट्रेडिंग कशी होते आता सध्या सर कापूस, मका आणि हळद या 3 कमोडिटीज मध्ये वायद्यामध्ये ट्रेंड हो ट्रेडिंग टर्मरिक मध्येच म्हणा तुम्ही. येस त्याच्यामध्ये ट्रेडिंग कसं होतं त्याच्यामध्ये आपली सपोज आपण आता एफपीओ आपली सर एफपीओ आहे का आपण काय करतो? एफपीओ बी आहे ट्रेडिंग बी आहे दोन्ही पण. दोन्ही आहे बर. साधारण किती आपल्याकडे हळद होते? भरपूर आहे सर. मी हिंगोलीहून बोलत आहे. हिंगोलीहून बोलतोय. ओके वायदे बाजारामध्ये ट्रेड करताना एफपीओ ला कसं असतं की एफपीओ ला आधी जसं आपण इक्विटी मार्केटमध्ये ट्रेड करतो तेव्हा आपण एखाद्या ब्रोकरकडे अकाउंट काढतो. तसं कमोडिटी मार्केटमध्ये करताना आपल्या एका ब्रोकरकडे आपलं अकाउंट काढायला लागतं. त्याच्यामध्ये आपण ब्रोकरकडे अकाउंट काढलं त्याला काही बेसिक सेबीने जे ठरवून दिले आहेत ती डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे त्याप्रमाणे आपण त्याला डॉक्युमेंट्स द्यायला लागतात आणि आपलं अकाउंट निघतं. त्याच्यानंतर फ्युचर्स आणि ऑप्शन्स या प्रकारचे 2 वायदे बाजारामध्ये असतात. त्याच्यामध्ये फ्युचरमध्ये आपण आता हळद असेल तर हळदीचं आपण जेव्हा आपण हळद आता जून जुलैमध्ये लावणार आहे की जे आपण पुढच्या फेब्रुवारी मार्चमध्ये काढू तर त्याला काय रेट पाहिजे तो मी आत्ता जून जुलैमध्ये ठरवू शकतो. आणि फ्युचरमध्ये ते जे हळदीचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते त्या मला हवं आहे 13,000 रुपये 14,000 रुपये पर क्विंटल जो रेट मला बरोबर वाटतोय किंवा मला हवा आहे त्या रेटला मी तो विकून ठेवू शकतो. तर त्याच्याप्रमाणे तसं आपल्याला म्हणजे आपण जेव्हा पेरणी करतो तेव्हा आपल्याला काढणी करतानाचा भाव फिक्स केला जातो असं ते होईल. पण ते ट्रेडिंग करताना जो आहे एनसीडीएक्सच्या भावानुसार जो वायदा करतो आपण पण त्याचं लोकेशन कुठे आहे आपल्याला माहिती आहे कसं? आता सर रिसेंटली आता वर्ध्याला एक डिलिव्हरी सेंटर सुरू होत आहे. हा त्यामुळे जर आपल्याला फिजिकल डिलिव्हरी द्यायची असेल एनसीडीएक्सच्या मालाची तर आपण वर्ध्याला देऊ शकाल. फक्त ते डिलिव्हरी सेंटर सुरू व्हायच्या प्रोसेसमध्ये त्याचं एकदा ओपन झालं फुल्ली फंक्शनल झालं की आपण वर्ध्याला डिलिव्हरी देऊ शकतो. एनसीडीएक्स आहे का सर? त्याचं अकाउंट खोलायची माहिती आहे का आपल्याजवळ कोणी आहे? आहे ना सर. तुमचा नंबर पाठवता का मला मी कनेक्ट करतो. घ्या ना सर. 98 एकच
सांगा ना. 98 34 9834 405 405 701. 701. हम्म. महेश सर. महेश गांजरे, हिंगोली. महेश कांबळे, हिंगोली. ओके. आणि एक्सपोर्ट मध्ये सोयाबीनचं काय आता अशी परिस्थिती? एक्सपोर्टची सर आयडिया नाही मला. आपण नाही का? हा मी याच्याबद्दल सर कमोडिटी म्हणजे अकाउंट ओपनिंग साठी सर करतो आपण तुम्हाला कनेक्ट. हा. जे माझ्या ओळखीचे लोक आहेत आमच्या टीम मधले आहेत ते तुम्हाला कनेक्ट करतील किंवा मीही करेन. ठीक आहे ना. नाफेडचं काही आलेलं आहे नोटिफिकेशन सर? नाही सर सध्या काही नाही. नाही. हॅलो. नमस्कार. नमस्कार सर. सर मला एक विचारायचं आहे, एनसीडीएक्सचं अकाउंट मला काढायचं आहे. ऍक्च्युली माझी देवीश्री फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे, बरं. तर त्यासाठी काय प्रोसेस आहे? रोहन दांडे सरांना बोललो होतो मागच्या वेळेस, ओके. झालं होतं कुठून बोलता सर आपण? बुलढाण्यावरनं. बरं. ओके. रिसेंटली आपलं सेशनही झालं होतं बुलढाण्याला. ओके. ठीक आहे सर, आपण तुमचा नंबर देऊन ठेवा, मी तुम्हालाही फोन करतो आणि आपण इन डिटेल डिस्कस करू. माझ्याकडे जी लिस्ट आहे काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते शेअर करतो. चालेल. त्याच्यावरती आपण प्लॅन. नंबर सांगतो सर. 99 60 53 95 82. 99 60 53 95 82. 95 82. ओके सर, आपल्या एफपीओचं नाव काय म्हणलं? स्वर्गाशी देवेश्री SW करून डॉट आहे, त्याच्यानंतर देवेश्री फार्मर प्रोड्युसर कंपनी धाड. बर. देवेश्री एफपीसी फार्मर प्रोड्युसर कंपनी धाड. ओके. ठीक आहे. सर आपल्या सेशनला तुम्ही आला होतात का? आपली झाली हा, होती? आलेलो होतो मी. ओके. थोडा लेट झालं होतं त्याच्यामुळे ते बर, बर, बरेच माहिती बर. मिस झालेली माझी. ओके. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण करू सर डिस्कस. अजून कोणाला काही प्रश्न आहे? अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? तर बऱ्यापैकी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते गौतम आठवले यांनी दिलेले आहेत. सध्या ज्या व्यक्तींनी अकाउंट ओपनिंगसाठी जे नंबर दिलेले आहेत तर त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहूच आणि आपल्याला लवकरात लवकर ते अकाउंट ओपन करायचे आहेत या दृष्टीने आपण काम करूच. तरी या ऑनलाईन सेशनसाठी बोला हॅलो दीपक सर. सर बोला. हा सर. सर जांभरुणवाडी ॲग्रो एफपीसी. ओके. सर आम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे एनसीडीएक्स मध्ये. येस सर, तुमच्या चॅट बॉक्स मध्ये बघितला सर नंबर, मी फोन करतो. हा, पाहिलं का? ठीक आहे सर. येस. हॅलो सर. हा सर. मी आता जस्ट जॉईन झालो. ओके. ते एनसीडीएक्स बद्दल बरंच माहित आहे, पण ते अकाउंट एकदा आम्ही मागे उघडलो होतो तेच अकाउंट आहे का आता हे नवीन आहे तुमचं? एनसीडीएक्स मध्ये कुठे अकाउंट उघडलं होतं सर? कोणाकडे उघडलं होतं? ते इथं धाराशिव जिल्ह्यात एक कानडे म्हणून आले होते, तर त्यांनी त्यावेळेस उघडलं ते ऑनलाईन. काय तर त्यावेळेस मला वाटतं 150 रुपये काय तर फीस भरून घेतले होते ऑनलाईन मध्येच. ओके. मग बहुतेक जर कृषीवीरचा अकाउंट असेल तर सेम असेल बहुतेक सर. तेव्हा एफपीओच्या नावाने उघडलं होतं का? हो, एपीओच्या नावानंच होतं सर. मग त्याच्यानंतर काय व्यवहार झाला नाही. हा, नंतर काय अपडेट पण नाहीत काहीच. हो का? बर. काय तुम्हाला तिथं म्हणजे आमचं अकाउंट आहे का नाही बघता येईल तुम्हाला? मी माझा नंबर लिहून घेता, मला फक्त डिटेल्स पाठवा, मी पाठवतो वेटिंगला. एक सेकंड. चॅट बॉक्स मध्ये टाकतो. सर. हा सर. हा सर, एक्सपोर्टचा जे लायसन्स काढायला थोडी आम्हाला मदत होईल का आपल्याकडून? एक्सपोर्टच्या लायसन्सवर तर आपण नाही काम करत. कुठून बोलता सर? हा, ओके ओके. ठाण्यावरून बोलत आहे. येस सर, मुरबाडवरून. हा, बरोबर. ठीक आहे सर, हे चर्चा झाली. हे अकाउंट आम्हाला खोलून दिले तर चालेल. राईट सर.
सर नंबर सांगता तुमचा? 94 हो 942041 9470. मी चॅटबॉक्स मध्ये पण टाकलाय. नाव सर? गौतम आठवले. हो सर, थँक्यू सर. येस. कोणाचे काही प्रश्न आहेत का अजून? हॅलो सर. हो सर. आमचा अकाउंट आहे, आम्हाला पुढची ट्रेनिंग पाहिजे होती. बरं, आपण कुठून बोलता सर? धाराशिवून BS महाजन पाटील प्रोड्युसर कंपनी. बरं. पुढचं म्हणजे आपण ऑफलाईन ट्रेनिंग कधी होतं याबद्दल विचारताय का ऑनलाईन ट्रेनिंग? नाही नाही, ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल, पण पूर्ण पाहिजे माहिती. ट्रेड कसं करायचा ती. सर कुठल्या कम्युनिटीमध्ये काम करतो आपण? आता आमच्या इकडं सर सध्या तर आम्ही सोयाबीनमध्येच काम करतो, पण बरं. ते त्याच्यावर नाही ना. सध्या बॅनच आहे आपण. हां. पण सर ते येईपर्यंत तुमचा नंबर देऊन ठेवा ना. मी फोन करतो, आपण डिटेल डिस्कस करू. हो सर, मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. येस. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? तर बऱ्यापैकी आपल्या सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे गौतम आठवले यांनी दिलेली आहेत. सदर ऑनलाईन सेशनसाठी आपण सर्वांनी इथं उपस्थिती नोंदवली. याचबरोबर गौतम आठवले यांनी तुम्हाला अकाउंट ओपनिंग असेल, बरोबरच कृषीवेध ॲप्लिकेशन असेल, वायदे बाजार काय आहे याबाबत तुम्हाला माहिती दिलेली आहे. याच्या पुढे पण आपले जिल्हानिहाय प्रशिक्षण होणार आहेत. तर तुम्हाला इथे चॅट बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत. तुम्ही तसेच संपर्कामध्ये राहा. तुम्हाला वेळेवरती माहिती देण्यात येईल. आणि आजचे हे ऑनलाईन प्रशिक्षण इथे संपले असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर्वांचे. थँक्यू.